हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी भक्ती देशकर आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर सकाळी हा रोजच्या सारखा व्हिडिओ मी 6:30 पावणे 7ला सुरू केला आणि आज मी तुमच्यासोबत माझं क्लिनिंग रुटीन, जे आपण बेसिक क्लिनिंग करतो, डीप क्लिनिंग नाही, जे बेसिक क्लिनिंग करतो घरात, ते शेअर केलं आहे. त्याच्यासोबत काही टिप्स आणि ट्रिक्स पण शेअर केल्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करून बघू नका. व्हिडिओ खूप युजफुल असेल तर नक्की तुमच्या फॅमिली मेंबर्स आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. काही छान छान गोष्टी सांगितल्या आहेत मी त्याच्यामध्ये, जे मी स्वतः फॉलो करते या सगळ्या गोष्टी. सो नक्की ती बेल आयकनचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज पोस्ट करेल तेव्हा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझा व्लॉग बघा पूर्ण. थँक्यू. तो स्वच्छता करण्यासाठी मी स्वतःला एक अर्धा तासाचा वेळ देते, की त्या अर्धा तासात माझं जेवढी स्वच्छता होईल तेवढं मी स्वच्छता करते. जसं तुम्ही बघू शकता, इथे मी टायमर लावला आहे अर्धा तासाचा, आणि त्या अर्धा तासात मी पूर्ण घर स्वच्छ करायचा प्रयत्न असतो माझा. सगळ्यात पहिली गोष्ट जी असते की प्रत्येक गोष्टीची जागा असायला पाहिजे. माझा रूल असा आहे की प्रत्येक गोष्टीला एक घर असायला पाहिजे. टॉईसच्या ठिकाणी, तुमचे बुक्सच्या ठिकाणी, आणि चार्जर असेल तुमचं, किंवा इयरफोन्स असतील, किंवा जे काही रिमोट, साधं अगदी रिमोटसुद्धा असेल तरीसुद्धा तो त्याच्या जागेवर असला पाहिजे. या गोष्टी समजा जागेवर गेल्या तर ऑटोमॅटिकली आपला लोड हळूहळू कमी होत जातो जागेवर ठेवायचा, किंवा क्लटर कमी होत जातं. कारण समजा घर तुमचं मेसी असेल, असं रिसर्च आलं की घर मेसी असेल तर कोइन्सिडन्सली आपलं माइंडसुद्धा इव्हेंच्युअली मेसी होत जातं, क्लटर्ड होत जातं, आपल्याला क्लॅरिटी नसते गोष्टींमध्ये. तर घर व्यवस्थित असणं, डिक्लटर असणं हे खूप जास्त गरजेचं असतं. तर माझा सगळ्यात पहिला रूल असा असतो की जे काही फ्लॅट सरफेसेस आहे, जसं तुमचं शू रॅक झाली, तुमचं TV युनिट झालं, तुमचा डायनिंग टेबल झाला, क्रॉकरीचं युनिट झालं, तिथे सगळ्यात आधी मी पुसून काढते. तिथे जे काही पडलं असेल ते त्यांच्या जागेवर राहतं. आता घर म्हटलं तर पसारे हे होणारच, मुलं म्हटलं तर पसारे हे होणारच. असं नाही की माझं घर कायम 24/7 स्वच्छच असतं. माझ्याही घरात पसारे होतात, पण ते आवरणं आपलं काम असतं. त्यामुळे दिवसातून अर्धा तास तरी, सकाळचा अर्धा तास मी म्हणते की घर स्वच्छ करायला आपण काढावा, जेणेकरून पूर्ण दिवस आपला असा छानसा जातो. आता इथे तुम्ही बघू शकता, मी जसं सांगितलं डायनिंग टेबलवर एवढा सगळा पसारा होता. जसं मी काल तुम्हाला दाखवलं होतं की मी मटकी भिजत घातली होती स्प्राऊट मेकरमध्ये. ती मटकी माझ्या ओट्यावर जागा नव्हती, म्हणून मला ओटा स्वच्छ करायचा होता, म्हणून मी डायनिंग टेबलवर सगळं आणून ठेवलं. त्यामुळे मी ते सगळं, आता जेवढा काही पसारा होता डायनिंग टेबलवर तो मी उचलून ठेवला. जसं मुलींनी लोणचं घेतलं होतं खायला, झाकण उघडंच ठेवलं, चमचा त्याच्यातच होता, तो जागेवर जाऊ दिला. हे थोड्या अशा गोष्टी असतात ना की त्या हात चालत राहिला तर हाताला पण सवय लागते आणि आपल्याला पण सवय लागते. गोष्टी आपण नेहमी स्वच्छता आपल्यासाठी करावी असं मला वाटतं, ना की दुसऱ्यांसाठी करावी. म्हणजे माझं घर माझ्यासाठी स्वच्छ असलं पाहिजे, ते माझ्यासाठी चांगलं आहे, मला मन प्रसन्न वाटतं त्याने, म्हणून करायला पाहिजे. माझं नेहमी असं मी ऐकलं आहे किंवा वाचलं की क्लिनिंग करणं, आज मी क्लिनिंग करील, आज मी हे करील, आज मी ऑर्गनाईज करेल, हे फक्त आपल्या डोक्यात सुरू राहतं, जेव्हा ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन नाही होत. त्यामुळे डोक्यात सुरू राहण्यापेक्षा ॲक्च्युअल इम्प्लिमेंट करायला हवं ते आपण, असं मला वाटतं. त्यामुळे आपण ठरवून घ्यायला हवं की मी आठवड्यातून 3 दिवस या वेळेला ह्या गोष्टी क्लीन करणार. मग त्याच्या तुमच्या फ्लॅट सर्फेसेस तर तुम्ही रोजच क्लीन केले पाहिजे, कारण घरात जेवढे फ्लॅट सर्फेसेस असतात तिथे काही ना काही पडलेलंच राहतं. तर इथे मी आता वॉकला गेली होती तर मला छानसे फुलं भेटले. मी काल जसं शेअर केलं की मला पूजा करायला आवडते, तर मी पूजेसाठी मी फुलं घेऊन आली होती. आता हे बघा, ही आहे माझी बेडरूम, आणि मी जसं म्हटलं माझ्या बेडरूममध्ये पसारा होता, कारण धुतलेली कपडे मी घडी करून ठेवली होती. त्याच्यानंतर मग लॅपटॉप, हे आता घरात धूळ साचते तर ती धूळ स्वच्छ करणं, आणि लॅपटॉपवरची धूळ, कम्प्युटरवरची धूळ, त्याच्यानंतर खिडकीत काही कपडे पडले होते
मुलीने काही कपडे चेंज केले होते ते, मुलगी झोपून उठल्यानंतर ब्लँकेट जागेवर ठेवायचं राहिलं होतं, मी वॉकला गेले होते तर त्याचं रात्री माझे नाईटचे कपडे मी आवरून ठेवायचे राहिले होते. तर हे सगळ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या इव्हेंच्युअली जागेवर गेल्या की घर पण आपलं स्वच्छ दिसतं आणि तेवढंच क्लटर पण कमी होतो. इनफॅक्ट हे आता काही पुस्तक आहे जे मी बेडच्या तिथे ठेवते, म्हणजे पाहिजे तेव्हा आपण रीड करू शकतो. आणि म्हणून मी ते पुस्तकांवर पण धूळ असते. हे मी रोज नाही करत, याचाही एक स्केड्यूल आहे माझा की आठवड्यातून 2दा आठवड्यातून 2दा केलं तरी इनफ असतं ते. कारण की रोज म्हटलं तर मग रोजची बरीच कामं असतात. आता जसं हे ब्लँकेट आहे, हे माझ्या मुलीचं ब्लँकेट आहे, तर हे ब्लँकेट घडी करणं. आता घडी करायची पण एक पद्धत आहे, मी पुढच्या व्हिडिओजमध्ये नक्की तुमच्याशी शेअर करीन. धुवायचे कपडे वेगळे काढून ठेवणे, लॉन्ड्रीचं एक रुटीन असतं माझं. मी लॉन्ड्री रोज नाही करत, कारण घरात आम्ही फक्त दोघंच अडल्ट आहेत आणि माझे 2 मुलं आहेत, त्यामुळे रोज लॉन्ड्री करणं म्हणजे तेवढे कपडे नसतात. सो आय फील की ऑल्टरनेट डेज आर इनफ फॉर मी. त्यामुळे मी ऑल्टरनेट डे लॉन्ड्री लावते. बरेचदा मी असं करते की मी रात्रीला मशीन लावते आणि सकाळी उठून कपडे वाळत लावते. सो पूर्ण दिवसामध्ये माझे ते कपडे छान असे वाळत लागतात. आणि हे बघा, हे माझे रात्रीचे जे काही कपडे होते हे सगळे मी घडी केले आणि सगळे जागच्या जागेवर जाऊ दिले. जिथे ज्याची जागा असते तिथे तिथे ते जाऊ दिलं मी. तो हे काही सिम्पल माझे रूल्स असतात. आणि दुसरी टिप म्हणजे अजून एक मी तुम्हाला सांगेल की आपण ऑन द वे क्लिनिंग करत जायचं. म्हणजे आता सपोज मी हॉलमध्ये गेली आहे आणि मला तिथे ग्लास दिसला, तर मी ग्लास उचलून आणला येता येता किचनमध्ये, किंवा मला अजून काही पुस्तकं पडलेली दिसली तर ती उचलून आणली. तसं तुम्ही ऑन द वे क्लिनिंग क्लीन ॲज यू गो असं म्हणतात. तर तुम्ही तसं करत राहिला तर तुम्हाला जास्त त्याचं बर्डन येणार नाही. आणि एक दिवस आपण असं ठरवून घ्यायचं की या दिवशी अख्खं घर नाही क्लीन करायचं, पण घरातला कुठला तरी कोपरा. आता समोरच्या याच्यात तुम्हाला दिसेलच की मी माझं जे छोटंसं ऑर्गनायझर होतं ते मी आवरून ठेवलं, त्यामुळे एक तो माझा कोपरा पूर्ण क्लिअर झाला. त्याच्यात जे काही माझं बिना कामाच्या वस्तू होत्या, टॅल्कम पावडरचा डब्बा फिनिश झाला होता, त्याच्यानंतर मुलींनी काही वस्तू काढून ठेवल्या होत्या. माझ्या इयरिंग्स आहेत, त्या इयरिंगच्या ऑर्गनायझरमध्ये ठेवल्या, कारण रोज आपण इयरिंग्स बदलतो आणि घाईघाईमध्ये मग तसंच ठेवल्या, माझ्याच्याने पण तसंच ठेवल्या जातं. त्यामुळे मग ते जागेवर जाऊ देणं, इकडे तिकडे ज्या काही गोष्टी पडल्या होत्या त्या जागेवर जाऊ देणं. मुलीला एक बॉक्स करून दिलेला आहे मी क्लिपचा, ते मी क्लिप्स ती त्या बॉक्समध्ये टाकणं. इथे तुम्ही बघू शकाल की ह्या एवढ्या सगळ्या इयरिंग्स माझ्या वीकमध्ये साठल्या होत्या, ज्या मी घातल्या होत्या. सो मी त्या सगळ्या आवरून त्याच्या जागेवर ठेवल्या. आणि त्याच्यानंतर जे काही मी रोज वापरते ते त्याच्या जागेवर ठेवलं. जे संपलेलं होतं ते फेकून दिलं. त्यामुळे असं सगळं केल्यामुळे ते ऑर्गनायझर इव्हेंच्युअली ते नीट अँड क्लीन झालं आणि माझा ड्रेसिंग टेबलही नीट अँड क्लीन झालं. अजून एक सांगते की मी इथे डीप क्लिनिंग काहीच नाही केलं आहे. मी फक्त ज्या गोष्टी जागेवर होत्या त्या गोष्टी जागेवर ठेवल्या, बस. दुसरं मी काहीही इथे केलेलं नाही आहे. आणि अर्ध्या तासाच्या वर मी वेळ दिलेला नाही आहे. अर्धा तास मी टायमर लावलं होतं, त्या टायमरनीच मी काम केलं, जेणेकरून मला पण माहीत पडलं की अर्धा तास झालेला आहे आणि आता मला दुसरी पण कामं करायची आहेत. त्यामुळे म्हणजे माझा फोकस तिकडनं दूर हटणार नाही, दुसरीकडे जाणार नाही. आणि एका वेळेला आपण एकच रूम क्लीन करावी. जसं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की मी आधी फक्त लिव्हिंग रूममध्येच गेली, मग डायनिंग टेबल तर फक्त डायनिंग टेबलच क्लीन केलं, आणि मग मी बेडरूममध्ये आली. बेडरूम तर मग फक्त बेडरूमच क्लीन केली, जिथल्या तिथ्या गोष्टी ठेवल्या. तर एक रूम जेव्हा तुम्ही क्लीन करता, मे बी तुम्ही एक रूम क्लीन करायला 10-10 मिनटं पण अलॉट करू शकता. जसं क्विक क्लिनिंग असतं की हॉल आहे, आय मीन लिव्हिंग रूम आहे, तर शूज जागेवर ठेवणे, शू रॅक क्लीन करणे, वरचा सरफेस क्लीन करणे, त्याच्यानंतर टी व्हीचं युनिट क्लीन करणे, न्यूजपेपर असतील तर न्यूजपेपरच्या जागी ठेवणे, त्याला 10 मिनटं. डायनिंग टेबलच्या एरियाला 10 मिनटं. बेडरूम तुमच्याकडे 2 बेडरूम असेल तर प्रत्येक बेडरूमला 10-10 मिनटं. मग बेडवरच्या ज्या काही गोष्टी आहेत, जे काही फ्लॅट सरफेसेस असतात, आपल्या हाताला ती सवय असते की आपण तिथे डंप करत जातो आणि इव्हेंच्युअली त्याचा क्लटर साचतो. त्यामुळे तुम्ही फक्त
ट्राय करू शकता. एक टीप आहे इथे अजून एक, की तुम्ही फक्त घरातले फ्लॅट सर्फेसेस पण क्लिअर केले तरी तुम्हाला घर तुमचं खूप जास्त नीट अँड क्लीन दिसेल, ऑर्गनाइज्ड दिसेल. रोज डीप क्लिनिंग करायची गरज पण नाही आहे आणि तेवढा कोणाकडे वेळ पण नसतो. पण काही गोष्टी आपण जसं काही बायका वर्किंग वुमन असतात, त्यांना एवढा वेळ नसतो की ते रोज एक एक गोष्ट आवरतील. पण आपण एक ठरवून घ्यायचं की मी दिवसाला 20 मिनटं देणार. या 20 मिनटात मी 5 मिनटं हॉलला देणार, 5 मिनटं एका बेडरूमला, 5 मिनटं एका बेडरूमला, 5 मिनटं दुसऱ्या बेडरूमला. आणि त्याच्यात तुम्ही मदत पण घ्या. असं नाही की तुम्ही एकटंच सगळं करत आहात असं नसायला पाहिजे. त्याच्यात तुम्ही तुमच्या मिस्टरांची मदत घ्या, त्याच्यात तुम्ही तुमच्या मुलांची मदत घ्या. ते लहान असले तरीही मदत घ्या, ते मदत करतात. जसं त्यांनी पुस्तकं घेतली आहेत आणि मग त्यांनाच सांगायचं की तुम्ही घेतले तर तुम्ही ती जागेवर ठेवा. तुम्ही त्यांच्या पेन्सिल इरेझर त्यांना एक अशी जागा बनवून द्यायची की जिथे तुम्ही त्यांच्या पेन्सिल इरेझर, शार्पनर, पेपर्स, नोटबुक्स, शेल्फ, हे त्यांचा एक शेल्फ असेल जिथे त्यांचा हात लहान मुलं असतील तुमच्याकडे, जसं माझा एक मुलगा 9 वर्षाचा आणि एक फक्त 5 वर्षाची माझी मुलगी आहे. सो 5 वर्षाच्या मुलीला वरचा हात पोहोचत नाही, तर तिच्या लेवलला मी सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत की जेणेकरून ती तिचं घेऊ शकते. तिला माझी गरज लागत नाही आणि तिचं ती ठेवू शकते. आता मुलं आहेत, काही वेळेला करतात, काही वेळेला करत नाही. पण मी म्हणते की तुम्ही थोडं रोज त्यांना सांगत गेला तर त्यांना पण त्या गोष्टीची सवय लागेल आणि त्याचं डिसिप्लिन लागेल की वस्तू व्यवस्थित कशा ठेवायला पाहिजे आणि वस्तू छान कशा राहायला पाहिजे, आपलं घर छान कसं राहिलं पाहिजे याची त्यांना पण हळूहळू सवय लागेल. तुम्ही तुमच्या मिस्टरांकडनं पण मदत घेऊ शकता. छोट्या गोष्टी, जसं आता माझ्याकडे मेड नाही आहे, तर मेड नसल्यामुळे पण माझ्याकडे रोबोटचं व्हॅक्यूम क्लीनर आहे जे ऑटोमॅटिकली सगळं घर क्लीन करते. तर काही वेळेला असं होतं की मी बिझी असेल तर मी माझ्या नवऱ्याला सांगते की हे प्लीज मला एवढं रोबोवॅक क्लीन करून म्हणजे चालू करून द्या, तुम्ही प्लीज एवढं करून ठेवा. किंवा झाडांना पाणी टाकणं आहे किंवा मग बाल्कनी क्लीन करणं आहे. हे छोट्या आपण मदत घेऊ शकतो. मला असं वाटतं एक कम्युनिकेशन जे चॅनल असतं ना, की 2 वे कम्युनिकेशन असलं पाहिजे. छान असं कम्युनिकेशन असेल ना, मग तुमचे इनलॉज असतील, तुमचे मिस्टर असतील, तुमचे मुलं असतील, कम्युनिकेट करणं ही खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे, खूप जास्त चांगली गोष्ट आहे. तुम्ही कम्युनिकेट कराल आणि कुठल्या पद्धतीने तुम्ही कम्युनिकेट करताय हे पण डिपेंड करतं तुमच्यावर. त्यामुळे कम्युनिकेशन हा खूप मोठा दुवा आहे. आणि प्लीज मैत्रिणींनो, मदत घ्या. आपण मी तरी सुपर वुमन स्वतःला कन्सिडर करत नाही. मी मदत घेते, मला पाहिजे तेव्हा पाहिजे तशी मदत मी माझ्या मिस्टरांकडनंही घेते, माझ्या मुलांकडनंही घेते, जमलं तर सासू सासऱ्यांकडनंही मदत घेते. पण एक वे असतो सांगण्याचा की मला हे हवं आहे, प्लीज करून द्या तुम्ही मला. सो पाहिजे तशी, पाहिजे तेव्हा पाहिजे ती मदत घ्या. आणि बाकीचं तर आपण करतोच आहे. आणि आता इथे तुम्हाला दिसत असेल तर आता सध्याशी सकाळी मी माझी सायमल्टेनियसली मल्टीटास्किंगचे कामं तुम्हाला माहितीच आहे चालूच असतात. सो हा माझा पेट आहे टोगो, जो मी भाजी चिरत असेल तर तो सारखा डोकावतो की आई माझ्यासाठी काय करत आहे आज, आई तू मला काय देणार आहे, किंवा ओट्यावरून काय पडतं आहे आणि मी कसं खाऊ शकतो त्या गोष्टींना. तर तो सारखा असा तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तो दिसेलच माझ्यासोबत असणारा. तो असा म्हणेल की मला 2 मुलं नाही, मला 3 मुलं आहेत. मला हा पण एक त्यातल्या त्यात सगळ्यात लहान आहे. तुम्ही बघू शकता तो कसा उभा आहे माझ्या बाजूला की आई काय चिरती आहे, काही खाण्याचं आहे का कारण त्याला काकडी, गाजर हे फारच आवडतं. त्यामुळे मग त्याचं पण एक जेवण असतं. मी कधीतरी त्याला काय जेवायला देते. तुमच्याकडे कोणाकोणाकडे पेट्स आहेत, डॉग्स कोणाकोणाकडे, हे नक्की मला सांगाल. मी तर खूप जास्त डॉग लवर आहे, त्यामुळे माझ्यासाठी तो खूप जास्त प्रिय आहे. म्हणजे जसे माझे 2 मुलं तसा तो आहे माझ्यासाठी. आणि त्याला आम्ही रेस्क्यू केलं आहे रादर. तर आता 2-2.5 महिनेच झाले तो आमच्याकडे आलेला आहे.
पण इतका छान आता रुळला आहे की असं वाटतच नाही की हा 2-2.5 महिने झाला आमच्याकडे आला आहे. तर इथे मी अशी पटापट सगळी तयारी करते. एकीकडे नाश्त्याची तयारी चालली आहे माझी. मटकी उकळायला ठेवली होती, जी मी मोड आणायला काल ठेवली होती. आणि दुसरीकडे कांदा टमॅटो जे काही मटकीमध्ये आपण टाकतो ते. मला जी भाजी करायची आहे ती भाजी, त्या भाजीची तयारी करून ठेवली आहे. आणि आज माझ्याकडे एक स्पेशल मेन्यू बनणार आहे, तो म्हणजे बटर चिकन. मी नॉनव्हेज खात नाही, पण माझे 2 मुलं आणि माझे मिस्टर खातात. सो पण मी बनवते, मला बऱ्यापैकी बनवता येतं नॉनव्हेज. तर त्यांच्यासाठी बटर चिकनची पण तयारी करते सोबतच. सो असं सगळं माझं चालू आहे किचनमध्ये पण बरेच काम आपण मल्टीटास्किंग करतो. पण मी काही गोष्टीची हेल्प घेते. जसं माझ्याकडे फूड प्रोसेसर आहे, तर कधी कणिक हाताने मळते, कधी कणिक फूड प्रोसेसरमध्ये वेळ बघून आणि सगळं बघून माझे कामं असतात. तर कधी कणिक फूड प्रोसेसरमध्ये मळून घेते पटकन. एक मी रूल ठरवलं आहे की आधी चॉपिंग करून घेणे, आधी प्लॅनिंग करणे. आदल्या दिवशी मला जे काही हवं असतं, जे काही मी करणार असेल त्याचं प्लॅनिंग माझं आदल्या दिवशीच असतं की आज मला मुलांना हा नाश्ता द्यायचा आहे, आज मला जेवणात हे तयार करायचं आहे. जसं आता मला माहीत होतं की मला बटर चिकन उद्या तयार करायचं होतं, तर चिकन आणण्यापासून तर त्याला मॅरिनेट करण्यापासूनची तयारी मी आधी करून ठेवली होती. सॉरी मी ते शूट नाही केलं, तुमच्याशी कधीतरी नक्की शेअर करीन की मी मॅरिनेशन कसं करते, मी कसं मुलांसाठी तयार करते. अडल्टसाठी पण करते, पण अडल्टसाठीचा जास्त मला चान्स येत नाही, कारण माझे सासरे ही इज अन एक्सलंट कुक. सो अडल्टसाठी तेच बनवतात, त्यामुळे मला अडल्टसाठी जास्त काही कधी नॉनव्हेज करावं लागत नाही. पण हां, माझ्या मुलांसाठी मी नक्की करते. माझ्या मुलांना ते आवडतं. कधी कधी माझा मोठा मुलगाही मला मदत करतो हे मॅरिनेशन करायला वगैरे. सो येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये नक्की तुम्हाला शेअर करेल की मी बटर चिकनची तयारी कशी करते करून. सो इथे मी माझी मटकी उकडून झाली होती. सोबतच मी ऑमलेटची तयारी करून ठेवली होती, कारण मुलगा माझा स्विमिंगला गेला होता, तर त्याची तयारी. आता इथे मी मटकी उकडून ठेवली होती, ती मी आता फोडणीला घालीन. त्याच्यासोबतच येता जाता मी पाणी पण पिते, कारण गरमी आहे. आपण काम करतो, आपण किचनमध्ये काम करतो, तेव्हा आपल्याला घाम पण खूप जातो. तर इथे अशी माझी सगळी सकाळची कामं उरकली आहेत. आता माझा अवतार तुम्ही पाहूच शकताय. मी घामा झोकळ झाले स्वयंपाक करून. पूर्ण साधासा स्वयंपाक आहे माझा. मी रोज रेसिपीज नाही शेअर करू शकत, कारण रोज शक्य नाही आहे. जसं शक्य होईल माझ्याच्याने तशा मी रेसिपीज नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत. आज मी तुमच्यासोबत याच्या आधी सांगितलंय की मी थोडंसं क्लिनिंग हॅक्स आणि घराचं रोजचं आपलं रेग्युलर क्लिनिंग कसं करते ते शेअर केलेलं आहे. आणि बऱ्याच तुमच्याशी गप्पा साधल्या आहेत मी ड्युरिंग द व्हिडिओ. तर इथेच मी व्हिडिओची आता सांगता करते, मी व्लॉग माझा एंड करते. पुन्हा एकदा थँक्यू सो मच. तुम्हाला कधी या व्हिडिओमध्ये काही पण आवडलं असेल, काही गोष्टी जरुरी वाटल्या असेल, तर नक्की तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ते बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओज टाकील तेव्हा तेव्हा तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला समजेल. मग हा व्हिडिओ जरूर पूर्णपणे बघा. आणि उद्या भेटू परत एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय, हॅव अ नाईस डे.